भगवान बाबा मला शिंगणापूरला जायचं. कुणी पंढरपूरला जातं, कुणी नाशिकला जातं, कुणी काशीला जातं, कुणी कुठं जातं, कुणी कुठं जातं, कुणी कुठं जातं. मी म्हणलं आता शिंगणापूरला जाईन, पण मी शिळी घेतलेली शिळी. तुम्ही म्हणता तुम्ही म्हणतात शिळी कशाची घेतली, कवा घेतली. आम्ही कारखान्याला गेलतो आणि कारखान्याला गेल्यानंतर माझी जाऊ, माझा दीर, माझी सासू या सगळ्याला चुकून मी खुलवर सासविली आणि वाड्याचे पैसे लपून ठेवले. शिळी घेतली शिळी आणि शिळी घेतल्यावर राहिले वाहिलं. आता ती शिळी इथं ठेवू आणि मग पंढरपूरला शिंगणापूरला जाऊ तर माझी शिळी कोण जतन करील? माय तू करशील का, सांभाळशील का शिळी? ती म्हणते मी नाही सांभाळायची, मी नाही. बाई मी जाते शिंगणापुरा, माझी शिळी जतन करा. तुम्हा सांगते मी ऐका. आमच्या त्या सुधाकर महाराजाची माय बी आली बघा. तुम्ही करताल का शिळीचं? तर नाती मती मी नाही बाया. तुम्हा सांगते मी ऐका आणि कोणाशी डाव देऊ नका. तुम्ही म्हणताल डाव कशाचा? अहो गजग्याचा म्हण. या बघा मी लहानाची मोठी झाली, माझे कायाचे पांढरे झाले, दात पडले आणि बघा इतकी म्हातारी झाली मला अजून गजगे खेळा वाटत. तुम्हा सांगते मी ऐका, कोणाची डाव देऊ नका. जाऊ का मग? होय माय ए पारगावची पुरी जाऊ का ग बाई? जाते ग जाते शिंगणापुरा बाई, मी जाते ग बाई, मी जाते शिंगणापुरा, माझी शेळी जतन करा बाई. मी जाते आणि जाते ग जाते जाते ग जाते शिंगणापुरा बाई मी. हो लाटण्या आहे चुलीपाशी. ए माय मी बेल न ठेवलेले चुलीजवळ पोळ्या लाटायचं, ते सांभाळा बर का. तुम्ही म्हणता लाग इतका कशाला तुझा जीव त्या बेलण्यामध्ये आणि माझ्या दिवसाच्या पोळ्या करून लाटेल म्हणे, आणि कशाने लाटेल म्हणून म्हणते. लाटणे आहे चुलीपाशी, तुम्ही रक्षावे सायाशी. माझे सूप आहे नवे आणि ते तुम्ही कोणाशी न द्या.